गणपती बाप्पा येणार म्हटलं की त्यांच्या आवडतीचे उकडीचे मोदक हे तर झालेच पाहिजे. प्रसाद म्हणून असू देत किंवा त्यांना आवडतात म्हणून असू देत. जेवढे दिसायला सुंदर तेवढेच चवीला पण अप्रतिम लागतात. चला तर सुरुवात करूयात. आता उकड काढण्यासाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून आपण तूप घेतलेलं आहे. तूप घेऊन ते छान गरम झाले की त्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप आपण दूध आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही दूध आणि पाण्याचे प्रमाण सारखेच ठेवू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दुधाला पाण्याला छान उकळी आली की 1.5 कप याच्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे. तांदळाची पिठी ही अत्यंत बारीक असणे आवश्यक आहे, म्हणजेच आपली जी उकड आहे ती अगदी छान निघते. आता इथे बऱ्याच वेळा असंही तुम्हाला वाटू शकतं की पाण्याचे प्रमाण आणि दुधाचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकते, पण असं नाही. तुम्ही पूर्णपणे एकदम छान मिक्स करून घ्यायचं, कारण ही जे पीठ आणि पाण्याचे प्रमाण आहे हे अगदी योग्य आहे. तुम्ही जर हे वापरले तर आपले जे मोदक आहेत ते अजिबात चुकणार नाही. आता इथे बघा, मस्त अशी छान आपली उकड मिक्स करून झालेली आहे. आता हिच्यावर झाकण ठेवून आपण हिला 5 मिनिटासाठी छान अशी वाफ निघू द्यायची, कारण ही जी उकड आहे ती अगदी गरम आहे. तर आता तिला छान एक वाफ दिल्यामुळे ती थोडीशी थंड होईल, मग आपल्याला मॅश करायला सोपं जाईल. आता इकडे तोपर्यंत सारण करून घेऊयात. सारण करण्यासाठी 1 टेबलस्पून यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. तूप छान मस्त असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घालायची. खसखस अगदी थोडीशी छान गरम झाली की त्यामध्ये 1 कप ओल्या नारळाचा किस यामध्ये घालायचा. आता हे नारळ फोडून याला किसणीने बारीक किसून आपण एकदम मोजून घेतलेलं आहे. सारणाचे इथे जे प्रमाण सांगितलेले आहे ते योग्य वापरायचे, म्हणजे आपलं सारण अजिबात चुकत नाही. आता त्याच कपाने थोडंसं कमी म्हणजेच पाऊण कप यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. आता हा गूळही छान मिक्स होऊ द्यायचा, म्हणजेच याचे जे गोडीचे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे. ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायची. आता गुळाला छान पाणी सुटलेलं आहे आणि शक्यतो गूळ जो आहे, गुळाच्या ज्या छोट्या भेल्या भेटतात, आमच्याकडे त्याला भेल्या म्हणतात, तर ते आणून त्याचं बारीक तुकडे करूनच वापरायचे, म्हणजेच त्याला चव अगदी छान येते आणि आपले जे मोदक आहेत ते सुद्धा छान होते. आता इथे मस्त असा छान आपलं सारण जे आहे ते शिजत आलेलं आहे. अगदी थोडंच राहिलं की यामध्ये विलायची पूड घालते. विलायची पूड घातल्यानंतर या सारणाला अगदी छान मिक्स करायचं आणि शेवटी एकदम सगळ्यात इथे सांगितल्याप्रमाणे विलायची घालायची, म्हणजेच त्याचा जो फ्लेवर असतो तो अगदी जसाच तसा अगदी छान असा टिकून राहतो. आता तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला इथे ते घालू शकता. पण इथे बघा, मस्त असं अगदी छान आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून हे सारण मस्त असं थंड करण्यासाठी ठेवूयात. मस्त याला छान परतून घेतलं आणि याला मस्त थंड करण्यासाठी ठेवलं की हे छान असं एकदम मस्त मोकळं सळसळीत होतं. आता हे असंच हवेला आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आता तोपर्यंत इकडे मस्त अशी जी उकड आहे ती आपली छान तयार झालेली आहे. इथे बघा, तुम्हाला वाफ सुद्धा दिसत असेल. अगदी गरम अशी आपली उकड आहे आणि तिला 5 मिनिट आपण तसंच झाकून ठेवल्यामुळे ती अगदी छान आतमध्ये सुद्धा शिजलेली आहे. आता इथे एका मोठ्या ताटामध्ये पूर्ण उकड जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता एक तुमच्याकडे असेल त्या कुठल्याही चपटा वाटी किंवा मग ग्लास घ्यायचा आणि त्याने असं इथे दाखवल्याप्रमाणे एकदम छान मस्त मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर हे लगेच हाताने करायला गेला तर हाताला पोळतं, त्यामुळे अगोदर कुठल्याही अशा एखाद्या चपट्या भांड्याने याला छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच जी आपली उकड आहे ती पटकन एकजीव होते. आता यानंतर इथे थोडीशी थंड झाली की मग लगेच आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण उकड छान मळून घेत असतो त्यावेळेस ती अगदी छान अशी गरम गरमच पाहिजे, म्हणजे उकड पटकन एकजीव होते आणि छान मळण्याही जाते. आता इथे जी उकड आहे ती आपण एकदम पटकन गरम गरम मळून घेतल्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल थोडीशी अशी छान एकजीव झाल्यासारखी मस्त तयार होते. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की उकड काढून बघा, तुमची सुद्धा उकड एकदम छान होईल. आता एका गॅसवर आपण इकडे जे तुमच्याकडे असेल स्टीमर किंवा मग पातेलं, त्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि यानंतर आपण जे मोदक आहे ते पटकन करून घेऊयात. आता एकदा परत याला छान तुपाचा हात लावून जी उकड आहे ती एकदम छान मऊसूत करून घेतली आणि यानंतर याचा एक गोळा घेतला. त्याला हातावर एकदम छान करून अगदी थोडीशी खोलगट वाटी केल्यासारखं केलं.
पद्धतीने तुम्ही एकदा नक्की मोदक करून बघा. आता ही जी वाटी आहे ती आपण अशीच साच्यामध्ये ठेवायची, म्हणजे पटकन असे पटापट आपले मोदक जे आहेत ते छान तयार होतात. आता इथे एका बोटाच्या सहाय्याने या साचा जो आहे पूर्णपणे आपल्याला सगळ्या बाजूंनी ती पारी जी आहे ती आपल्याला दाबून घ्यायची आणि जे जास्तचं पीठ आहे ते अगदी छान असं पटकन बाहेर काढून घ्यायचं. ही जी पद्धत आहे ही अगदी सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारी पद्धत आहे. आता जे सारण आहे ते याच्यामध्ये या पद्धतीने भरायचं. आता जे सारण आहे मी ते एकदम छान बोटाने अगदी कडेपर्यंत छान दाबून दाबून भरलेला आहे, म्हणजेच आपला मोदक जो आहे तो अगदी खायला छान लागतो. आणि या पद्धतीने जर मोदक केले तर बाहेरील जे कवर असतं ते एकदम पातळ असतं आणि यामध्ये जे सारण आहे ते भरपूर भरलं जातं. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा असे मोदक नक्की करून बघा. आता इथे अगदी थोडंसं मला जे पीठ आहे ते कमी वाटलं, म्हणून मी परत दुसरं पीठ घेऊन त्याला खालची बाजू पूर्ण इथे दाखवल्याप्रमाणे पॅक करून घेतले, म्हणजेच आपला जो मोदक आहे तो खालून सुद्धा अजिबात फुटणार नाही. आता त्याच पद्धतीने इथे मी सगळे एक एक करून मोदक करून घेते. बघा इथे किती छान मस्त सुबक असे आपले मोदक तयार होतात. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण मोदक बनवत असतो त्यावेळेस सारण जे आहे ते त्यामध्ये भरपूर भरायचं, म्हणजेच जे सारण आणि त्याचा जो बाहेरील भाग असतो ते खायला अप्रतिम लागतं. तुम्ही या पद्धतीने एकदा अगदी झटपट असे मोदक नक्की करून बघा आणि साच्याने केले तर अगदी पटकन होतात. आता इथे मस्त पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यानंतर त्याच्या चाळणीला छान खाली तूप किंवा मग तेल तुम्ही काहीही लावू शकता, त्याला खाली लावायचं, म्हणजेच मोदक आपले अजिबात खाली चिटकत नाही. यानंतर एक एक करून याच्यावर सगळे मोदक ठेवायचे आणि आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपली पाणी आपण ठेवलेलं आहे त्याला छान उकळी आली की मगच मोदक उकडायला ठेवायचे, म्हणजे आपले मोदक अगदी छान पटकन वाफेवर शिजतात आणि त्याला एकदम मस्त असा एक मऊपणा येतो. आता इथे थोडे थोडे करून तुम्हाला आवडत असेल तर मोदकाला केशर लावायचं, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात. आता इथं पूर्ण केसर लावून घ्यायचं आणि यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून अगदी 10 ते 15 मिनिटासाठी आपले जे मोदक आहे ते मीडियम ते हाय गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचे आहे. बघा इथं केशरमुळे मोदकाला रंग किती छान आलेला आहे. एक मोदक उचलतानाच तुम्हाला दिसत असेल की हा मोदक जो आहे तो किती मऊसूत झालेला आहे. बघा इथे मस्त असे गरमागरम वाफळते आपले मोदक तयार झालेले आहेत. एकदा या पद्धतीने मोदक नक्की करून बघा, अगदी झटपट होतात.